संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये आणि त्याच्यावर आता हा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून होईल का हा सवाल उपस्थित होतोय। अजित दादा निर्णय घेतील आणि अजित दादांनीच निर्णय घ्यावा। मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध, आमच्या पक्षाचे ते नाहीयेत। एक बघा, त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही, त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व की यांचा राजीनामा घेतला पाहिजे, पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत। अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे। आमचं जरा लांबचं नातं आहे ना, आम्ही भाजपवाले आहोत। एक बघा, या विषयावरती मी काही उत्तर देणार नाही। माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे। आता चौकशा चालू आहे, तर चौकशीमध्ये मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, दोषी कुणी असलं तरी त्याला पाठीशी घातलं जाणार नाही, कारवाई केलीच जाईल। सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही। मी या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो। त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंची पण महत्वाची भूमिका आहे। त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत। सुशांत, आता आपण बघितलं ज्यांच्या राजीनाम्याची मागणी होते ते धनंजय मुंडे म्हणतात की अजितदादा निर्णय घेतील, देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील। फडणवीस आज दिल्लीत आहेत, मुंडे स्वतः दिल्लीत आहेत, पण अजित पवार मात्र आज बीडमध्ये आहेत। काय नेमकं घडू शकतं? अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया असतील, सुरेश धस असतील, सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर टीका करतायत। मात्र अजितदादा त्यांचा राजीनामा कधी घेणार याचीच खरं तर चर्चा रंगलेली असताना आज धनंजय मुंडे दिल्लीत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीत आहेत। ते दिल्लीसाठी प्रचाराला जात आहेत। मात्र आज धनंजय मुंडे जात असल्याने दिल्लीत काय निर्णय होतोय का अशी चर्चा रंगली आहे। आपण पाहिलं असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास 1 महिन्याच्या वर झालेल्याने हिवाळी अधिवेशन नागपुरात होतं, तेव्हापासून खरं तर हे प्रकरण जे आहे ते गाजतंय। सभागृहात देखील सुरेश धस यांनी सातत्याने वाल्मिक कराड यांचा आका कोण तो शोधला पाहिजे अशी खऱ्या अर्थाने सुरुवात केली। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया असतील, विविध स्तरातून धनंजय मुंडे यांच्यावर टीका होते, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते। मात्र लगेच राजीनामा घेतला तर सरकारची बदनामी होऊ शकते असं कुठेतरी एक सरकारचं मत आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आज खरं तर धनंजय मुंडे दिल्लीला जाणार आहेत, नेमकं कोणाकोणाला भेटणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। कारण हे जे प्रकरण आहे ते आता वरिष्ठ दरबारी देखील गेलं आहे। कारण सरकार येऊन जवळपास 3 महिने झाले आणि 3 महिन्यातच एखाद्या मंत्र्याचा जर राजीनामा घेतला तर ते सरकारची नाचक्की होऊ शकते। याचमुळे कुठेतरी सरकारकडून देखील आस्ते कदम घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर टीका होते ते बघता आता केंद्रीय नेतृत्व आणि भाजपचे प्रमुख नेते काय निर्णय घेणार। अर्थातच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार जो आहे तो अजित पवारांचा आहे। आज समजा दिल्लीत भेट झाली आणि यावर काही चर्चा झाली तर वरिष्ठ नेते अजित पवारांना काय सूचना देतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी निश्चित। आणि याच भेटी संदर्भात आणि चर्चेसंदर्भात पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी।